नीट पेपरफुटी प्रकरणी आतापर्यंत देशभरातून सीबीआयकडून 6 आरोपींना अटक. नाशिकमधून शुभम खैरनार, अहिल्यानगरातून धनंजय लोखंडेला अटक. खैरनारच्या भावालाही घेतलं ताब्यात. घराची झाडाझडती. पुण्यातील उषा किरण रुग्णालयात बॉम्ब आढळल्यानं खळबळ. डॉक्टर गायकवाड यांनी धाडस दाखवत वस्तू स्वतः नेली मोकळ्या जागेत. पोलिसांकडून नियंत्रित स्फोट करत वस्तू निकामी. अशोक खरात विरोधात पहिल्या 2 गुन्ह्यात चार्जशीट दाखल. उर्वरित गुन्ह्यांचं दोषारोपपत्र लवकरच. भाविकांना मृत्यूची भीती दाखवत लैंगिक शोषण, लाखो रुपयांची फसवणूक केल्याचं उघड. अशोक खरातची आर्थिक व्यवहाराप्रकरणी रुपाली चाकणकरांची आड ईडी चौकशी. चाकणकर चौकशीला हजर राहणार का याची उत्सुकता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज पालखी मार्गाच्या रखडलेल्या कामाची पाहणी करणार. पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत बसने प्रवास करणार. पाकिस्तानातील गँगस्टर आणि आयएसआय एजंट शहजाद भट्टीच्या नेटवर्कला दणका. राज्यभरामध्ये 65 ठिकाणी छापे. तरुणांना कट्टर विचारसरणीकडे वळवण्याचा सुरू होता प्रयत्न. केंद्र सरकारची साखर निर्यातीवरती तातडीची बंदी. 30 सप्टेंबरपर्यंत बंदीची अधिसूचना जारी. देशांतर्गत बाजारात किमती नियंत्रित ठेवण्यासाठी निर्यात रोखली. आजपासून दुधाच्या दरात 2 रुपयांची वाढ. अमूल, मदर डेअरी, वेरका कंपन्यांनी वाढवले दर. सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री. विधान परिषदेत बिनविरोध निवडून आलेल्या 10 आमदारांचा आज शपथविधी. भाजपचे 6, शिवसेनेचे 2, राष्ट्रवादीचा 1 आणि मवियाचा 1 आमदार घेणार शपथ. मुख्यमंत्री राहणार उपस्थित. माझाच्या बातमीनंतर अखेर नेत्रहीनांना मिळाला न्याय. संजय गांधी निराधार योजनेचा रखडलेला निधी खात्यात जमा होण्यास सुरुवात. लाभार्थ्यांनी मानले माझाचे आभार. ब्रिक्स परिषदेच्या परराष्ट्र मंत्र्यांची आज भारतात बैठक. इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अराक्ची करणार भारत दौरा. भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांशी करणार चर्चा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.